कन्या राशीचा स्वामी बुध हा ग्रह आहे। बुध हा बुद्धीचा कारक आहे। कन्या लग्नाचे जातक हे बुद्धिमत्ता असणारे असतात। कन्या लग्नाच्या लोकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जमत नाही, त्यामुळे एखाद्या परिस्थितीत सतत संघर्ष करावा लागला आणि त्यात यश मिळाले नाही तर ते फार हताश होतात। विचारपूर्वक निर्णय न घेतल्याने कित्येकदा हे लोक आपले नुकसान करून घेतात। आपल्या जन्मस्थानापासून दूर राहून जर यांनी कार्य केले तर ते उत्तम प्रगती करतात। कन्या लग्नाच्या जातकाच्या बोलण्यावरून तुम्ही कोणताच निष्कर्ष काढू शकत नाही, कारण ते द्विस्वभावी असतात। निसर्ग कुंडलीत षष्ठ स्थानी येणारी पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी रास म्हणजे कन्या रास होय। खरं तर स्त्री तत्वाची रास असून तिचा स्वामी बुध हा ग्रह आहे, त्यामुळे ही रास पुरुषांना फारशी मानवत नाही। त्यामुळे व्यापार कसा करावा हा गुण ते जन्मजात घेऊन आलेले असतात। व्यापारातील बारकावे स्वतः शिकून घेणं हे त्यांचे मूलभूत गुण असतात। मुद्देसूद आणि उत्तम बोलणे, संभाषण कौशल्याने ते परिपूर्ण असतात। त्यांना व्यवहाराची जाणीव असते। अर्थात त्यासाठी पत्रिकेतील बुध आणि शुक्र या दोन ग्रहांची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते। कुठलाही निर्णय घेताना हे लोक फार संभ्रमात असतात, सतत विचार करीत राहतात। त्यांचे विचार रोज बदलतात, किंबहुना प्रत्येक प्रश्नावर अतिचर्चा करतात। मात्र एकदा निर्णय घेतल्यावर बऱ्यापैकी ठाम राहतात। कोणत्याही विषयातील मॅनेजमेंट त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते। बुध हा ग्रह योग्य स्थानात आणि योग्य राशीत असायला हवा, कारण राशी स्वामी असल्यामुळे पत्रिकेचे मुख्य कारकत्व बुध या ग्रहाकडे येते। बुध रवीच्या अगदी जवळ असतो किंवा रवीच्या मागे पुढे असताना अनेक वेळा अस्त होतो, वक्री होतो। अशी स्थिती असेल तर बुधाच्या शुभ परिणामांमध्ये कुठेतरी उणीव राहू शकते। मूळ पत्रिकेतील बुध, शुक्र आणि शनी हे तीन ग्रह कन्या पुरुषांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण आहेत। अत्यंत बुद्धिमान असणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, चेहऱ्यावर वयाचे कोणतेही चिन्ह न दिसणारे पुरुष म्हणजे कन्या पुरुष होय। हे लोक भरपूर पैसे कमवतात, कारण कन्या राशीच्या लाभस्थानात कर्क रास येते। कर्क राशीचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे। अनेक वेळा आपण आजूबाजूला पाहतो की व्यापारी लोकांच्या आयुष्यात सतत उतार चढाव सुरू असतात। आज नुकसान झालंय तर उद्या भरून काढण्याची शक्ती त्यांच्यात असते। या पुरुषांच्या बाबतीतही हेच घडतं। लाभेश चंद्र दर 2.25 दिवसांनी राशी परिवर्तन करीत असतो। मग कधी तो मित्राच्या राशीत असतो तर कधी शत्रूच्या राशीत, कधी एखाद्या युतीत किंवा दृष्टीत असतो। त्या पद्धतीने त्याच्या लाभाचे प्रमाण बदलत जाते। एखाद्या दिवशी चंद्राचे गोचर शुभ असेल तर प्रचंड धनलाभ देखील यांना निश्चितपणे होतो। एकंदरीतच पाहता कन्या जातक हे अत्यंत कर्तबगार व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो।